नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे आर्थिकी रसोई। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक सोपी आणि साध्या पद्धतीने बनवलेली रेसिपी, जे की तुमच्या घरगुती साहित्यापासून इझिली बनेल। तर इथे मी साहित्य तुम्हाला दाखवत आहे। एका वाटीमध्ये घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ, जे आपल्या घरी इझिली अवेलेबल होईल। नंतर घेतलेला आहे मी इथे रवा घेतलेला आहे। रव्यानंतर इथे सगळे मसाले तुम्हाला दिसत असतीलच। कस्तुरी मेथी, ओवा, जिरं, मीठ, लाल तिखट, हळद आणि आमचूर पावडर आणि मोयांसाठी मी इथे एका बाउलमध्ये तेल घेतलेलं आहे। पापडांसाठी लागणारं साहित्य आपण त्यात काढून घेऊ। इथे मी गव्हाचं पीठ काढलेलं आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ, तर त्यात तुम्ही 5 चमचे रवा घालायचा आहे। नंतर जे मी प्लेटमध्ये सगळे मसाले काढून ठेवलेले होते ते मसाले त्यात घालायचे आहे। मी माझे मसाले माझ्या अंदाजानुसार काढलेले आहे, त्यात तुम्ही बदल तुमच्यानुसार करू शकता। तर इथे जे मसाले घेतलेले आहेत ते मी इथे सगळे टाकून देणार आहे। आणि जे एका वाटीमध्ये मी तेल काढून ठेवलेलं होतं ते तेल पण आपण आत्ताच यात टाकून देऊ। आणि मोयांसाठी मी इथे तेल काढलेलं होतं ते तेल आपण या सगळ्या मिश्रणामध्ये टाकू आणि त्याला एकत्रितपणे सगळं एकजीव करू, जेणेकरून ते सगळं मसाले त्याला लागतील आणि त्याचा एक फ्लेवर सगळ्याचा येईल। तर मी इथे पहिले आधी चमच्याने त्याला म्हणजे एकत्र करून घेणार आणि जे काम हाताने होतं ते चमच्याने होणार नाही। तर ते मी चमचा काढून हाताने जे पण मिश्रण आहे ते एकजीव करेल। जोपर्यंत त्याचा एक कलर चेंज होणार नाही, कारण सगळ्या मसाल्यांचा कलर त्याला लागेल आणि त्याचा एक कलर येईल, तो गोल्डन येलोइश कलर असा येतो त्याला। तर ते तोपर्यंत एकत्रित करायचं आहे आणि एकत्रित करता करता तुमच्या हाताला सॉफ्टनेस जाणवेल आणि तुम्ही जेव्हा मुठ्ठी बंद कराल तेव्हा अशा पद्धतीने तो गोळा तयार होईल। तेव्हाच तुमच्या ज्या पापड्या आहेत, तिखट पापड्या, त्या खुसखुशीत होतील आणि नरम पडणार नाही। तुम्ही कितीही दिवस ठेवल्या तरीही चालतील त्या। तर जोपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने तुमचा डो जर तयार झाला, म्हणजे जे टेक्स्चर आलं, तरच तुमच्या पापड्या राहतील, टिकतील आणि खुसखुशीत होतील। तर यात आता आपण थोडं पाणी घालून त्याला एक त्याचा डो तयार करून घेऊ। आणि याचा डो नाही का सख्त नाही करायचा आहे, म्हणजे एकदम कडक असा डो नाही करायचा आहे। एकदम असं थोडंसं मॉइश्चर त्यात राहिलं पाहिजे, कारण रव्याला फुगायला थोडं पाणी लागतं, त्यामुळे त्यात थोडंसं मॉइश्चर राहील असा तो डो तयार करायचा आहे। कारण त्याला आपण 30 मिनिट रेस्ट देऊ, त्यानंतर मग त्याच्या ज्या पुऱ्या आहे, पापड्या आहेत, त्या करायला घेऊ। तर इथे मी एक डो तयार करून घेत आहे। थोडं करून पाणी घालायचं आणि जेव्हा आपण त्याला रेस्ट देऊ त्यात थोडं पाणी असू द्यायचं। हा माझा डो इथे मी तयार केलेला आहे आणि तुम्हाला टेक्स्चर दिसत असेल, जास्त कडक असा डो मी तयार नाही केला आहे। नॉर्मल मॉइश्चर राहील त्यात, तेवढं पाणी मी त्यात ठेवलं आहे। आता इथे मी त्याला 30 मिनटं रेस्ट देईल। 30 मिनटानंतर मग पुऱ्या 30 मिनिट याला आता आपण रेस्ट देऊ। एका कापडाने, ओलसर कापडाने किंवा एक प्लेट ठेवून त्याला तुम्ही रेस्ट द्या। रेस्ट दिल्यानंतर तुमचा डो एक म्हणजे त्यात मॉइश्चर राहतं, त्यामुळे एक सॉफ्ट डो तुमचा तयार होईल। इथे तुम्हाला दिसत असेल माझा एक सॉफ्ट डो त्याचा तयार झालेला आहे। तर याच्या आपण पेढे करून घेणार आहे। इथे मी पुऱ्या लाटून ठेवलेल्या आहे आणि त्या पुऱ्यांना मी थोडे मधात चाकूने चिरे दिलेले आहे, जेणेकरून ते फुगतील नाही। तेल गरम झाल्यानंतर तेल चेक करायचं गरम झालेलं आहे का, आणि नंतर त्यात पुरी घालायची। पुरी घालताना तुम्ही पावर कमी ठेवला तरीही चालेल, कारण ते मंद आचेवर खुसखुशीत अशा पुऱ्या तुमच्या तयार होतील। तर इथे मी आधी त्याला चिरे मारलेले होते पुऱ्यांना आणि नंतर मग तेलामध्ये टाकलेलं होतं। तर आणि प्रेस करून जेव्हा तुम्ही ते तळाल तेव्हा ती प्रेस करून पुरी तळायची।
त्या पुऱ्यांचा कलर तुम्हाला चेंज झालेला दिसेल. आणि जेव्हा आपण पुऱ्या करतो ना तेव्हा थोडे कमी तीळ टाकायचे, कारण तीळ आहे ना जेव्हा आपण तेलात टाकतो तेव्हा ते उडतात. तर टाकताना थोडे कमी घालायचे जेणेकरून ते उडतील नाही. नरम पडणार नाही. 8 दिवस ते तुमच्या डब्यामध्ये तशाच राहतील. आणि घरगुती साहित्यापासून उत्तम असं स्नॅक्स तुम्ही तयार करू शकता. गव्हाचं पीठ आणि रवा या दोन्ही गोष्टी हेल्दी आहेत. तर तुम्ही तुमच्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये असं स्नॅक्स करून द्या, ते आवडीने खातील. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट करा. पुन्हा भेटूया असंच एखाद्या रेसिपीद्वारे. नमस्कार.